नमस्कार. मराठी स्वादमध्ये तुमच्या सगळ्यांचे परत एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण संक्रांत स्पेशलमध्ये मस्त खुसखुशीत अशी तिळाची करंजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. ही तिळाची करंजी खाण्यासाठी इतकी मस्त लागते की एक करंजी खाल्ल्यानंतर करंजी खाण्याचा मोह परत आवरतच नाही. आणि त्याचबरोबर ही करंजी तेवढीच पौष्टिक देखील आहे. यामध्ये आपण मैदा आणि गव्हाचं पीठ अगदी समप्रमाणात घेऊन ही मस्त अशी तिळाची करंजी तयार करणार आहोत. मेन म्हणजे ही तिळाची करंजी अजिबात तेलकट होत नाही. त्याचबरोबर करंजी अगदी 15 ते 20 दिवस म्हणलं तरी मस्त राहते, अजिबात खराब होत नाही. यामध्ये आपण सांगितलेलं सर्व प्रमाण अगदी अचूक प्रमाणात आहे. त्यामुळे ना तुमचं करंजीचं सारण शिल्लक राहील ना मळलेलं पीठ शिल्लक राहील. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत आणि या सेम कपनी आपण मैदा देखील ॲड करणार आहोत. तुम्ही कोणतीही एखादी वाटी घेऊन त्या वाटीने तुम्ही सर्व प्रमाण घेऊ शकता. आता यामध्ये आपण पाव वाटी रवा घालून घेणार आहोत. तर रवा लहान किंवा मोठा कसाही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत. तर सुरुवातीला मी 2 चमचे भरून तूप घालून घेते. तूप घातल्यानंतर आपण सर्व जिन्नस किंवा पीठ व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून टाकलेलं तूप सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लागेल. लक्षात ठेवा, पिठाला जर आपण व्यवस्थित असं तूप चोळून घेतलं नाही तर करंजी अजिबात खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे टाकलेलं तूप पिठाला 1 ते 2 मिनिट व्यवस्थित असं चोळून घेऊयात. सर्व तूप पिठाला व्यवस्थित चोळून झाल्यानंतर या पिठाचा आपण मुटका तयार करून बघणार आहोत. तर मुटका अगदी टाईट असा तयार झाला तर समजावं आपण टाकलेलं तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे. पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल पिठाचा मुटका टाईट न होता अगदी पटकन असं पीठ बाजूला होतंय. तर आपण यामध्ये अजून 1 चमचा तूप घालून घेऊयात आणि परत एकदा पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर दुसऱ्या वेळी पिठाचा अगदी व्यवस्थित असा मुटका तयार झालेला आहे. याचा अर्थ आपण टाकलेलं आता तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पीठ आपल्याला अजिबात पातळ न ठेवता थोडंसं घट्टसर या पद्धतीनेच मळून घ्यायचं आहे. तर थोडं पाण्याचा वापर करून इथं मी घट्टसर असं पीठ मळून घेतलं आणि हे पीठ अर्धा ते पाऊण तासासाठी आपण भिजत साईडला ठेवणार आहोत. तर त्याआधी पिठावरती थोडंसं पाणी घालून हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून यामधला रवा देखील छान भिजेल. करंजीचं सारण बनवण्यासाठी इथं मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं छान असं किसून घेतलं. त्याचबरोबर अर्धी वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पॉलिशचे तीळ देखील वापरू शकता, पूर्णतः तुमची चॉईस आहे. त्याचबरोबर इथं मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता. एका पॅनमध्ये सुरुवातीला आपण सर्व तीळ घालून घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवा, तीळ मी या पॅनमध्ये टाकताना पॅन गरम करून घेतला नव्हता. जेव्हा आपण तीळ या पॅनमध्ये टाकतो तेव्हाच आपण गॅस चालू करून मंद आचेवरती खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून करंजी खाताना आतील सारण मस्त खमंग असं लागतं. तर साधारण मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट हे तीळ आपण छान खमंग असे भाजून घेऊयात. अजिबात आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही. तर 3 मिनिट हे तीळ छान असे खमंग भाजून घेतले. आता हे तीळ एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण सर्व सुकं खोबरं देखील भाजून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, खोबरं भाजताना देखील अगदी मंद आचेवरती हे खोबरं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं सोनेरी रंगावरती भाजलं गेलं की आपण हे खोबरं देखील एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि खोबरं देखील पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. भाजलेलं तीळ आणि खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ आणि भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. आता हे तीळ आणि खोबरं पल्स मोडवरती ऑन ऑफ करत आपल्याला ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, अगदी कंटिन्यू देखील आपल्याला मिक्सर चालू ठेवायचा नाही. तर तुम्ही बघू शकता पल्स मोडवरती इथं मी हे तीळ आणि खोबरं बारीक करून घेतलं. आता आपण यामध्ये सर्व चिरून घेतलेला गूळ देखील घालून घेऊयात.
आणि आता हे सर्व जिन्नस पल्स मोडवरती ऑन ऑफ करत आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथं तिळाचं सारण बनवून आपलं तयार झालेलं आहे. आता हे बनवलेलं सारण एखाद्या भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये काढून घेऊयात. या तयार केलेल्या सारणाचे तुम्ही लाडू देखील तयार करू शकता आणि हे सारण महिनाभर देखील तुम्ही स्टोअर करू शकता. पाहिजे तेव्हा तुम्ही याच्या करंज्या करू शकता. तयार केलेलं हे सारण आपण पारीसाठी जेवढं कणिक मळून घेतलेलं आहे त्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आता या सारणावरती आपण अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे सारण परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे सारण आहे ना, हे चमच्यानी खाण्यासाठी मस्त टेस्टी असं लागतं. तर दुसरीकडे आपलं पीठ देखील अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे आणि यामधला रवा देखील अगदी छान असा भिजला गेलेला आहे. आता हे पीठ आपण पोळपाटावर घेऊन व्यवस्थित असं एकदा मळून घेऊयात. कणिक छान मळून झाली की या कणकेचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत. असे गोळे तयार केल्यामुळे अगदी पटपट अशा आपल्याला करंज्या लाटता येतात. तर लिंबाच्या आकाराएवढे हे गोळे आपण तयार करून घेणार आहोत. आपल्याला लागणारा एक गोळा काढून बाकीचे सर्व गोळे आपण झाकून ठेवणार आहोत. तर हा घेतलेला गोळा आपण हातावरती किंवा पोळपाटावर छान असा मळून घेऊयात, जेणेकरून हा गोळा छान असा सॉफ्ट होईल आणि याची पारी देखील आपल्याला पटकन अशी लाटता येईल. करंजीसाठीची पारी लाटताना ही पारी आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ न ठेवता मीडियम अशी लाटून घ्यायची आहे. आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीनेच ही पारी आपण लाटून घेणार आहोत. तर इथं माझ्याकडे हा करंजीचा साचा आहे. आता या साच्यावरती ही पारी आपण ठेवून देऊयात आणि एकसारख्या अशा आपण सर्व करंज्या तयार करून घेणार आहोत, जेणेकरून दिसायला देखील अगदी छान अशा करंज्या दिसतात. आता या पारीमध्ये आपण जेवढं मावेल तेवढं सारण भरून घेणार आहोत. लक्षात ठेवा, सारण आपल्याला जास्त कमी किंवा जास्त कच्चं देखील भरायचं नाही. जेवढं पारीमध्ये सारण बसेल तेवढंच आपण यामध्ये घालून घेणार आहोत. या करंजीमध्ये कितीही सारण भरलं तरी हे सारण अजिबात बाहेर येत नाही किंवा तेलामध्ये करंजी फुटत देखील नाही. त्यामुळे आपण या पद्धतीने जर साच्याने करंजी करणार असेल तर अगदी व्यवस्थित असं भरून सारण यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथं आपली पहिली करंजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता या साच्यामुळे अगदी एकसारख्या आणि मस्त अशा दिसायला या करंज्या तयार होतात. तर याच पद्धतीने अजून एक करंजी मी तयार करून दाखवते. हे बघा, अगदी मस्त गच्च असं इथं आपण सारण भरलेलं आहे आणि आता ह्या राहिलेलं सर्व साईडचं पीठ आपण काढून घ्यायचं आहे आणि ही करंजी व्यवस्थित अशी पॅक करायची आहे, जेणेकरून यामधलं सारण बाहेर येणार नाही. तर या ठिकाणी आपण मैदा आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे या करंजीमधलं सारण अजिबात बाहेर येत नाही किंवा तेलामध्ये देखील ही करंजी अजिबात फुटत नाही. राहिलेल्या सर्व करंज्या देखील मी तयार करून घेतल्या आणि या करंज्या आपण एखाद्या रुमालाने झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून हवेने या करंज्या सुकणार नाहीत. तर दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपल्याला जास्त कडकडीत अजिबात गरम करायचं नाही. तेल आपल्याला मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे. एखादा गोळा तेलामध्ये टाकल्यानंतर तो गोळा अगदी हळूच असा वरती येतो. या पद्धतीनेच इतपतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण करंजी सोडून घेणार आहोत. तर तेलामध्ये एकाच वेळी जास्त करंजी न सोडता जेवढ्यात कढईमध्ये करंज्या बसतील तेवढ्याच आपण यामध्ये सोडून घेणार आहोत. आणि आता करंजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवून या फ्लेमवरतीच आपल्याला या करंज्या खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत. जर करंजी तळताना आपण गॅसची फ्लेम हाय केली तर या करंजीला फक्त बाहेरून कलर येईल, आतून करंजी खुसखुशीत अजिबात लागणार नाही. त्यामुळे करंजी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियममध्येच ठेवायची आहे. करंजी मस्त टम्म अशी फुगली गेलेली आहे. आता या सर्व करंज्या मस्त सोनेरी रंगावर एकसारख्या तळल्या गेल्यानंतर आपण या तेलामधून काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता सर्व करंजीचा कलर अगदी मस्त एकसारखा असा सोनेरी आलेला आहे. तर तुम्हाला थोड्याशा पांढरट कलरच्या करंज्या आवडत असतील तर तुम्ही थोडंसं लवकर या करंज्या तेलामधून काढून घेऊ शकता. तर इथं आपल्या मस्त सोनेरी रंगावरती एकसारख्या अशा सर्व करंज्या तळल्या गेलेल्या आहेत. सारण अगदी व्यवस्थित खमंग भाजल्यामुळे या करंज्या खायला देखील मस्त खमंग लागतात आणि मस्त खुसखुशीत देखील या करंज्या तयार झालेल्या आहेत.
तर या संक्रांतीला तुम्ही देखील या करंज्या नक्की ट्राय करून बघा. या करंज्या एकदम टम्म अशा फुगल्या गेलेल्या आहेत आणि अजिबात तेलकट देखील होत नाहीत. आतील सारण देखील मस्त गच्च असं भरलं गेलेलं आहे. तर आपण घेतलेल्या पिठामध्ये साधारण 15 ते 16 करंज्या बनवून तयार होतात. तुम्हाला मी यामधली एक करंजी तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल. अगदी मस्त आतपर्यंत सारण असं भरलं गेलेलं आहे. या करंज्या दिसायला तर छान दिसतच आहेत, त्याचबरोबर खायला देखील अप्रतिम अशा लागतात. परत भेटणार आहोत अशाच छान छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.